पाणी आपल्याला तुळशी मातेला न टाकता तुळशी मातेला आपल्याला स्वच्छच पाणी अर्पण करायचं असतं। त्यानंतर आता देवपूजेचं पाणी हे तुम्ही कुठे फेकू शकता, तर तुम्ही तुळस सोडून किंवा आपण ज्या कुठल्या झाडांची पूजा करतो ती झाडं सोडून आपण इतर झाडांना ते पाणी टाकू शकतो। म्हणजे जसं की तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायला चालणार नाही, बेलाचं झाड जर तुमच्याकडे असेल तर बेलाच्या झाडाला सुद्धा आपल्याला हे पाणी टाकायचं नाही। अशा प्रकारे आपण औदुंबराचं झाड असेल तर असे जे कुठले झाडं आहेत ज्यांची आपण पूजा करतो त्या झाडांना आपल्याला हे पाणी टाकायचं नाही। त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडांना, आंब्याचं झाड घ्या किंवा इतर कुठल्याही फुलांच्या झाडांना तुम्ही टाकू शकता किंवा नारळाच्या झाडांना तुम्ही हे पाणी टाकू शकता। तर किंवा अशा ठिकाणी टाका जिथे कोणाच्या पायदळी ते पाणी जाणार नाही किंवा कोणी त्या जागेवर पाय देणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही ते पाणी टाकू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला देवपूजेचं पाणी हे सुद्धा तुम्ही कुंड्यांमध्ये टाकू शकता तरी देखील चालेल, फक्त ते पाणी आपल्या पायाखाली येणार नाही किंवा तिथे कोणी जनावरांच्या पायाखाली येणार नाही, अशा प्रकारे आपल्याला ते पाणी टाकायचं असतं। तर अशी ही छोटीशी पण अति महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। जर व्हिडिओ आवडला